मंडळी, हा कोळंबी पुलाव इतका मस्त लागतो ना, आणि सर्वात महत्त्वाचं करायला तर खूपच सोपा. सर्व पदार्थ घरीच अवेलेबल असतात, फक्त कोळंबी आणायला उशीर. आणि आजची ही कोळंबी पुलावची रेसिपी खास कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे तर वेळ आणखीनच कमी. ह्या कोळंबी पुलावसाठी एक थोडंसं हिरवं वाटण आपण बनवून घेऊयात. त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरवी मिरची. त्या ठिकाणी तुम्ही जर कमी तिखटाची मिरची वापरली तर तुम्ही थोडीशी जास्तही वापरू शकता. आणि मूठभर कोथिंबीर, थोडासा पुदिना असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केला तरीही चालतो. आणि 2 चमचे पाणी ॲड करून त्याची एक छानशी पेस्ट बनवून तयार करायची. कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आणि साफ करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं. आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता तो पण त्यामध्ये 1 चमचा ॲड करायचा. आणि छानपैकी हा मसाला पूर्ण कोळंबीला मिक्स करून घ्यायचा. आणि ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. हा मसाला कोळंबीमध्ये जितका जास्त वेळ मुरेल तेवढीच जास्त छान बिर्याणी आपली बनून तयार होईल. तुम्हाला जर हे हिरवं वाटण बनवायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही हळद, मीठ, लाल तिखट किंवा कोणताही गोडा मसाला ॲड केला तरीही चालतो मॅरिनेशनसाठी. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याचे असे उभे उभे जसे आपण खेकडा भज्यासाठी कापतो त्या प्रकारचे काप करून घ्यायचे, म्हणजे ते लवकर मोकळे होतात. आणि एक मीडियम साईज टोमॅटो, त्याचे पण थोडेसे जाडसरच काप करून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी हा पुलाव बनवण्यासाठी इंडिया गेटचा हा बासमती तांदूळ वापरला होता. मी प्रत्येक वेळेस पुलाव असो किंवा बिर्याणी त्यासाठी हाच तांदूळ वापरते. आपली बिर्याणी किंवा पुलाव एकदम छान मोकळा आणि दाणेदार बनून तयार होतो. 2 वाटी बासमती तांदूळ घेतला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतला. आणि थोडा वेळ त्याला तसंच सोक करण्यासाठी ठेवलं, म्हणजे आपला तांदूळ एकदम मोकळा मोकळा शिजून तयार होईल. 2 चमचे तेल कुकरमध्ये छानपैकी गरम करून घेतलं. आणि खूप बेसिक आणि खूप कमी खडे मसाले वापरले. 1 दालचिनी, 1 लवंग, 1 विलायची आणि 1 तमालपत्र. बिर्याणीला खूप उग्र असा गरम मसाल्याचा वास नसला पाहिजे. खाताना त्याचं ओरिजिनल असा फ्लेवर आपल्याला, म्हणजेच कोळंबीचा ओरिजिनल फ्लेवर आपल्याला आला पाहिजे. 1 मोठा कांदा जो आपण कट करून घेतला होता तो ॲड करायचा आणि ह्याला छानपैकी परतून घ्यायचं. बिर्याणी असो किंवा पुलाव त्यामध्ये कांदा जरा जास्तच चांगल्या प्रकारे परतवला जातो. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कांद्याचा रंग छानपैकी गुलाबी झालेला आहे आणि तो व्यवस्थित परतला गेला. अशा वेळेस त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो ॲड करायचा. अर्धा चमचा मीठ ॲड करून तेही सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटामध्ये टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झाले. नंतर लगेच काही बेसिक मसाले जसेच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. ह्या ठिकाणी आपण खूप जास्त मसाल्याचा वापर बिलकुलही नाही करणार. आणि ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा पुलाव मसाला ॲड केला होता. तुम्ही ह्या ठिकाणी थोडासा बिर्याणी मसाला किंवा घरी असलेला गरम मसालाही ॲड करू शकता. आणि हे पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं. सोबतच त्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेले प्रॉन्स ॲड करायचे. ह्या हिरव्या वाटणामुळे आपल्या पुलावला खूप छान असा फ्लेवर येणार आहे. तुमच्याकडे जर थोडंसं हिरवं वाटण आणखीन शिल्लक असेल तर तुम्ही ह्या फोडणीमध्ये सुद्धा ॲड करू शकता. पण तिखटाचं प्रमाण आपण आपल्या अंदाजानेच घ्यायचं, कारण हिरव्या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची वापरली होती. प्रॉन्स मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बऱ्याच वेळ त्याला तसंच ठेवण्याची गरज नाही, कारण प्रॉन्स शिजायला वेळ लागत नाही. लगेच आपण सोक करायला ठेवलेला आपला राईस त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि हळूवार हाताने मिक्स करायचा, कारण हा बासमती तांदूळ आहे. सोक केल्यानंतर जर आपण त्याला जोराने मिक्स करत गेलो तर तो तुटू शकतो आणि खूप छान दाणेदार असा आपला पुलाव बनून तयार नाही होणार. त्यामुळे हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून घेतल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त एकदा छानपैकी त्याची वाफ काढून घ्यायची. ह्या ठिकाणी आपण 2 वाटी तांदूळ वापरले होते, त्यामुळे ह्या ठिकाणी मी 3 वाटी पाणी ॲड केलं होतं. पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं, कारण तांदूळ ऑलरेडी सोक आहेत आणि आपल्या कोळंबीला शिजण्यासाठी खूप काही पाणी लागत नाही, ते फक्त वाफेवरच शिजून निघतं. चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं आणि फक्त अर्धा चमचा साजूक तूप ॲड करायचं. त्यामुळे तांदूळ आणखीनच जास्त मोकळे मोकळे बनून तयार होतात आणि तुपामुळे पुलावला खूप छान असा फ्लेवरही येतो. आणि कुकरची फक्त एकच शिट्टी काढायची, जास्त कुकरच्या शिट्ट्या घेण्याची पण बिलकुलही गरज नाही, कारण कोळंबी आणि हा सोक केलेला तांदूळ दोन्हीलाही शिजायला बिलकुलही वेळ लागणार नाही. झटपट आणि चमचमीत
असा आपला कोळंबी पुलाव बनून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू.